नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर सध्या मी निघालो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि आता वाजले दुपारचे 1 आणि ट्रॅफिक तर जाम लागली आहे. ट्रॅफिकचा तर विषयच नाही बाई. आता मी सध्या आहे बाणेर विद्यापीठ रोडवर. मला वाटतंय इथून मला ना बाहेर पडायलाच वेळ लागणार आहे. बघू आता डॉट 1 वाजत आला आहे, तर बघूया किती वेळ लागतो पुण्यातून बाहेर पडायला. मग काय हायवे टच केल्यावर एकदा ताणच नाही, जात राहतो आपण. मित्रांनो, सो मी आता युनिव्हर्सिटीपर्यंतच्या ट्रॅफिकला पार केलं आहे. 10 मिनटं लागली मला इथं यायला. आता पुढची ट्रॅफिक विमाननगर हे ते ती पार करायची आहे. 2 व्हीलर आहे म्हणून 10 मिनटं लागली, नाहीतर अवघड आहे. 4 व्हीलर म्हणजे शक्य नाही. 2 तास तुम्ही पुण्याच्या बाहेर निघतच नाही, शक्यच नाही. आता इथं काय झालं बाबा, खड्डा. हा चांगला रोड जास्त दिवस टिकतच नाही ना. खड्डा करायचा असतं, पाईप टाकायचं, हे टाकायचं. पाणी नाही पाहिजे बाई, बघ त्यात आहेच. तरी फार कमी आहे. 4 दिवसा पहिले भरलं होतं ते. इथून राईटला गेले की वाकडेवाडी बस स्टँड, सरळ आपण विमाननगर. फायनली वाघोली क्रॉस केलं. मी आत्ता म्हणणार होतं ट्रॅफिक नाही भेटलं. ट्रॅफिक संपलंय, समोर ट्रॅफिक दिसतंय. ट्रॅफिक नाही आहे, ती ट्रक वळते म्हणून तो ट्रॅफिक झाला असेल, बाकी तर असं नाही असतं. या रोडला एवढं हे ट्रकचंच ट्रॅफिक आहे. ते पण असे जे वळणारे असतात ना, यू टर्न घेणारे किंवा तिकडे नाही, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. नाही तर बिलकुल असं एवढं होत नाही मेजर काही झाल्याशिवाय. 1 तासात आपण बाहेर पडलोय पुण्याच्या. एक रांजणगावचं मंदिर आपलं गणपतीचं. गणपती बाप्पा मोरया. रांजणगावमध्ये ट्रॅफिक लागणार ना मित्रा. आलेत, सो म्हणलं रेनकोट सगळं कवर्स घालून जावे. सगळ्याला आहेत, फक्त मला आणि टँक बॅगला नाही. हा बाई दिसतोय तसे. सध्या टी ब्रेक घेतलाय. गरमतही होतं आहे, रेनकोट वगैरे घातलं. पाऊस काही आला नाही, पण आता पुढं दिसतोय पाऊस जरा जास्तच. गाडी लावली आहे मस्तपैकी. हा मस्त. आता एक चहा पिऊया आणि निघूया. थोडं रिलॅक्स व्हावं, बाकी काही नाही. आणि कॅमेरा काढला होता, पाऊस येईल वाटलं. त्या सगळ्या पोर्ट्समधून पाणी वगैरे जाईल, पण पाऊस काही आला नाही. बघू आता आल्यावर काढू, आता नाही काढणार आता. टी ब्रेक तर हो गया, सगळं घेतलं. चलो मित्रांनो, आपण आलो आता लीलम पार्क. इथून काही जास्त लांब नाही आहे, 100 किलोमीटर मॅक्स. छत्रपती संभाजीनगर. नगरपर्यंत मला चांगलाच पाऊस लागला आहे, 20-30 किलोमीटर. नगर संपल्यावर पाऊस थांबला आहे. आत्ता वापस कॅमेरा लावला मी. हो, काय व्ह्यू आहे बघा तुम्ही. तर मित्रांनो, मला वाटतं आपण जरा आता चहा घ्यायला हवा, कारण वाजलेत 4:30. चहा घेऊया, रेन लायनर्स काढून ठेवूया. बुटामध्ये पाणी गेले, बुटातलं पाणी काढूया, थोडं रिलॅक्स होऊया. टी ब्रेकसाठी थांबलं. बॅटरी पण चेंज करायची. गोप्रोची लायनर काढले. लायनर थोडं ओलं आहे. ओलं म्हणजे थोडं पाणी आहे त्याच्यात, ते नितळावं म्हणून पुन्हा बॅगमध्येच टाकलं. इकडं तर काहीच पाऊस नाही. सगळा पाऊस नगरच्या पलीकडं. नगर पासून 30-40 किलोमीटर तिकडं. आणि नगर संपल्यावर मग पाऊस थांबला. चहा आला, तर चहा पितो. थोडं रिलॅक्स व्हावं. चहा पितो. चलो, टी ब्रेक इज डन.
लगेज चेक्ड, वॉटर रिमूव्ड. फक्त मी पॅन्ट नाही काढली, रेन पॅन्ट. ऑनलाईन किती 75 किलोमीटर्स रिमेनिंग. 175 झालं, 75 अजून 250 होऊन झालं. धुळे सोलापूर वरचा ब्रिज आपल्याला सरळ जायचं आहे. सिग्नलची ट्रैफिक खूब लांब है भाई. सिग्नल बेकार ट्रैफिक है. डालेंगे फिर नीचे से. क्या है एडवेंचर है, दूसरा क्या है. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी लेफ्ट साईडला. हे इथून युनिव्हर्सिटीमध्ये जायचं. लेफ्टला बीबी का मकबरा आहे, रेप्लिका ऑफ ताजमहल आणि हे मकई गेट. अरे म्हणलं ना, नियम असे वाऱ्यावर घेतात नियम. पारिवारिक ब्लॉग आहे म्हणून मी शांत आहे, बाकी काही नाही. हे मकई गेट, हे सलीम अली सरोवर लेफ्ट साईडला. ह्याला रिनोव्हेट केलं, इतकं भारी केलं आहे आणि बंद ठेवलं आहे बाई किती वर्षापासून. काय हे ना, पॉलिटिक्स देशाची वाट लावते, लिटरली वाट लावते. तिथं CIDची शूटिंग झाली, CIDची. मित्रांनो, आपण आलो TV सेंटरला, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ. अरे पुतळा उतरवलाय, रेनोव्हेशन चालू आहे वाटतं. पुतळाच नाही दिसत आहे, उतरवलाय पुतळा डायरेक्ट. तर रक्षाबंधनची लगबग. तर चला मित्रांनो, इथंपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच एका नवीन व्लॉगमध्ये. हे बघा, वाईन शॉप आहे आणि लगेच बाजूला लागून हॉस्पिटल आहे, कॅन्सर हॉस्पिटल. ॲक्सिडेंटल आणि कॅन्सर हॉस्पिटल. कसं इथं प्यायचं आणि इथं ॲडमिट व्हायचं. जास्त टेन्शन नाही घ्यायचं डोक्याला. जास्त तुमच्या उपचारासाठी तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही. प्या, ॲडमिट व्हा, टेन्शन नाही देणे काय झालं.